बोला चिदंबर राजा चला चाल करी चला चला बाजूला बार बाकीचे चिदंबरादेव
लांब लांब थांबा जरा काही दोन भाग करणार समाज बेळगावला आहे पण राजकारणामध्ये मुलाने त्याच्या स्वामीचा जोडा आणि अंतर त्यांचं मुलामध्ये अस्तित्व काही राहिलं नाही का दगड का झाला हे मूर्ती फोटो त्या स्वयंभू आहेत हे आता बनवले 5 वर्ष माधव कापशी म्हणून काय आहे ते जिथं मूर्ती थांबल्या होत्या तर मूर्ती त्याच गावात काय तिथं मग तुम्ही चालत आले त्या पाय भेटे त्यावेळेस देव चालत आले रामगिरीजी महाराज यांचं आगमन होतंय त्यांचं काळजानं आपण स्वागत करूया कुंडलिक वरद हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम योगीराज सद्गुरु गंगागिरीजी महाराज की जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप
तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा याती कोळ माझे गेले हरपोनी 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 याती कोळ माझे
गेले हरभोनी याती कुळ माझे गेले हरभोनी याती कुळ माझे गेले हरभोनी श्रीरंगा वाजवणे आणोने श्रीरंगा वाजवणे आणोने किती ओसे कवाला मज वेळो वेळा किती ओसे कवाला मज वेळो वेळा श्रीरंगा वाजवणे आणोने श्रीरंगा वाजवणे आणोने किती ओसे कवाला मज मितया गोवळा रतली मितया गोवळा रतली किती होसे कवाल मज वेळो वेळा किती होसे कवाल मज वेळो वेळा रतली मितया गोवळा रतली किती होसे कवाल मज अष्टभोग भोगणे माती नाही चाळ 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 भक्ती प्रेम गोड लैले गे माये भक्ती प्रेम गोड लैले गे माये किती हो शिकवाल मज वेळो वेळा किती हो शिकवाल मज वेळो वेळा भक्ती प्रेम गोड लैले गे माये भक्ती प्रेम गोड लैले गे माये किती हो शिकवाल मज वेळो वेळा किती हो शिकवाल मज वेळो वेळा मितया गोवळा रतली मितया गोवळा रतली किती होसे कवाल मज वेळो वेळा किती होसे कवाल मज वेळो वेळा मितया गोवळा रतली मितया गोवळा रतली किती होसे कवाल मज वेळो वेळा किती होसे कवाल मज वेळो वेळा बाप रखुमादेवीवर जीवीचा जिव्हाळा बाप रखुमादेवीवर जीवीचा जिव्हाळा काही केल्या वेगळा नोहे गे माये काही केल्या वेगळा नोहे गे माये किती होसे कवाल मज वेळो वेळा किती होसे कवाल मज वेळो वेळा काही केल्या वेगळा नोहे गे माये काही केल्या वेगळा नोहे गे माये किती होसे कवाल मज वेळो वेळा किती होसे कवाल मज वेळो वेळा मितया गोवळा रतली मितया गोवळा रतली किती होशी गोपार
किती ओ शिकवाल मज वेळो वेळा मी तया गोडा रतलिये अष्टभोग भोगणे गिन गिन माते नाही चाळ भक्ती प्रेम गोळ देईल गे माय किती ओ शिकवाल मज वेळो वेळा मी तया गोळा रतलिये बाप रखुमा देव जीवेचा जिव्हाळा काही केल्या वेगळा नोहे गे माय किती ओ शिकवाल मज वेळो वेळा मी तया गोळा रतलिये पांडुरंगा गुरु प्रथम पांडुरंगा गुरु प्रथम तू सारे चरण संत त्यांच्या कृपाने समचरण सरोजन सांद्रिलांबुदाभम जगन्हित पाणे मंडनम मंडनाना तरुण तुलसीमाला कंदरम कुंजनेत्रम सदैवहासं विठ्ठलं चिन्तयामि ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी ध्यानमूलं गुरुर्मूर्ति पूजामूलं गुरुपदं मंत्रमूलं गुरुर्वाक्यं मोक्षमूलं गुरुकृपं गंगा विशुद्धं नितपादस्पर्शं सरोवेष्टितं चुम्बितं पुण्यस्थानं सराधिसितं त्वं समाधिस्थवर्तिं नमामि गंगागिरियो गिराजं शुचिः शीलः समुदक्षः सप्रतापी जितेन्द्रियं तं नारायणगिरिं वन्दे सच्चिदानन्दविग्रहम् युगराज सद्गुरु गंगागिरी महाराजांच्या कृपेने चिदंबर स्वामींच्या कृपाशीर्वादाने राजाराम महाराजांच्या कृपाशीर्वादाने गुरुदेव नारायणगिरी महाराजांच्या कृपाशीर्वादाने संत श्रेष्ठदास राजाराम महाराज यांच्या 256व्या जन्मदिवसाच्या निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह सप्ताहाला देखील 256 वर्ष झालेले आहेत. अशा प्रकारे असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह आज काला आहेत. आमचे कैलास महाराज यांच्या मार्गदर्शनाने समस्त ग्रामस्थ आणि आपल्या गावातले सर्व महाराज मंडळी, भजनी मंडळ, ज्येष्ठ मंडळ, तरुण मंडळ, भजनी मंडळ, गायक वादक मंडळ, चिदंबर स्वामी देवस्थान, बाभुळगाव ग्रामस्थ, पंचक्रोशीतील भक्तगण, भजनी मंडळ, बालगोपाल भजनी मंडळ, स्वागत मंडळ, जेसीबीने स्वागत चालू आहे. सप्ताहापासून जेसीबी सुरू झाली, कधी जेसीबी लोक खड्डे उकरायला मुरुम वापरायला जेसीबी वापरतात. फुलं टाकण्याकरता जेसीबी, बरं ते 5 जेसीबी करून आले काय माहिती काय पाचशे गावातले जे का विढाला 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 हो 7 दिवस या ठिकाणी कीर्तन महोत्सव संपन्न झालेला आहे. आज सांगत आहे कल्याच्या कीर्तनाने दहीहंडी टांगलेले आहेत.
चिदंबर स्वामींचं असणार हे पुरातन स्थान राजाराम महाराजांची असणारी तपस्थली, अभंगांचं लिखाण राजाराम महाराजांनी या ठिकाणी केलेलं आहे. मराठी वाङ्मयामध्ये विस्तृत बृहत अशा प्रकारचं वाङ्मय त्यांचं आहे. बरं अप्रकाशित आहे, ते प्रकाशित होणं गरजेचं आहे. असो, काल्याचा प्रसंग आहे. काला म्हटल्यानंतर बंधन एक असतं कृष्णचरित्राचं. एतेच्या अंशकलापस कृष्णस्त भगवान स्वयं. भगवंताच्या अवताराचे 6 प्रकार गर्ग संहितेमध्ये सांगितले. अंश, अंशांश, कला, आवेश, पूर्ण आणि परिपूर्णतम. या 6 प्रकारातून भगवान परमात्मा अवतार घेतात. काही अंशावतार असतात, काही अंशांशावतार असतात, काही कला अवतार आहेत, पूर्ण अवतार आहेत, परिपूर्णता अवतार, आवेश अवतार आहेत. यामध्ये कृष्ण अवतार संपलिनाश षटपूर्ण मोकळा करतो. यस्मिन् शब्दे महामुनो परिपूर्णतम साक्षात तेन कृष्ण प्रकर्तितः. राम अवतार पूर्ण अवतार आहे, कृष्ण अवतार परिपूर्णतम अवतार आहे. रामाच्या चरित्राचं आचरण करावं, कृष्णाच्या बालचरित्राचं उच्चारण करावं. रामाच्या चरित्राचं आचरण करावं आणि कृष्णाच्या उपदेशाचं आचरण करावं. कृष्णाने जे सांगितलं आहे त्याचं आचरण करावं आणि राम जसं वागले तसं वागावं. राम अवतार पूर्ण अवतार आहे, परिपूर्णतम नाही. कारण राम अवतारामध्ये सामर्थ्य आहे पण स्वातंत्र्य नाही. एकदा काही ऋषीमुनींच्या कानावर बातमी गेली अहिल्या उद्धाराची. रामाचा पद लागता जळशिळा झाली त्वरे कामिनी. रामाच्या चरणस्पर्शाने दगडाची बाई झाली अशी वार्ता काही ऋषींच्या कानावर गेली. अहिल्या उद्धार. त्या ऋषींनी विचार केला, या वयामध्ये जर लग्न करायचं, ढळकून मुली द्यायची आपल्याला, हा मार्ग सोपा दिसतो. आपण दगड घेऊन जाऊन रामाकडं लावायला पाय झाली बाई. किती सोपे म्हणले. त्यांनी डोक्यावर दगड घेतले आणि निघाले रामाच्याकडं. रामाकडे निघाल्यानंतर भगवान परशुरामचंद्रांचं स्वरूप ज्या वेळेला पाहिलं, ते रामप्रभूंचं तेज. राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा. रविशशी कळा लोपली, रविशशी कळा लोपले कस्तुरी मळवट, कस्तुरी मळवट चंदनाची उटी, शशी कळा लोपलिया कस्तुरी मळवट चंदनाची उटी, कस्तुरी मळवट चंदनाची उटी. राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशिकळा लोपल्या, चंद्र सूर्याचं तेज फिकपडाव. असा प्रकारे त्या परमात्म्याचं स्वरूप पाहिल्याबरोबर देभान विसरले, डोक्याचे दगड गळून पडलेत आणि रामाकडे गेले. आम्हाला दगडाच्या बायका करून द्या असं म्हणायचं होतं. ते म्हणू लागले, आम्हाला बायका करून घ्या. राम म्हणले, नवीनच काय काढलं, असं काही वाल्मिकांनी लिहून ठेवलेलं नाही. कारण कोळियाची कीर्ती वाढली गहन, केले रामायण रामाआधी. रामाच्या जन्माच्या आधी रामायण तयार आहेत, घटना तयार आहेत. घटनेत दुरुस्तीला कलमच नाही. घटना दुरुस्तीला कलम असतं काहीतरी बदल करता आला असता, पण आधी रामायण लिहून ठेवलंय आणि जसं लिहून ठेवलंय तसं रामाला वागायचंय. आणि वाल्मिकांनी तसं काही लिहून ठेवलेलं नाही आहेत, मग तसं वागता येणार नाही.
रामाने सांगितलं हे शक्य नाही आहे. मग तुमची इच्छा असेल तर पुढचा अवतार आहे कृष्ण अवतार, त्याच्यामध्ये मग 16,108 आहे, त्याच्यात जीव सांभाळून तुम्हाला. आता शक्य नाही, कारण केले रामायण रामादी वाल्मिकांनी रामायण लिहिलं. राम अवतारात सामर्थ्य आहे पण स्वातंत्र्य नाही. आणि काला राम अवतारात केलेला नाही. वानरांसोबत काय काला करणार बरं. ज्यावेळेला रामचंद्र भगवान लंकेवर विजय मिळून अयोध्येला परत आले, पहिलं आला राम राणा, पहिलं आला राम राणा. लंका दिधली विभीषण, लंका दिधली विभीषण, लंकेवर विजय मिळवला, बिभीषणाच्या स्वाधीन लंका केली आणि राम आले. नळ निळ जामवंत पुढे शोभे हनुमंत. सगळ्यांना प्रीती भोजन दिलं. त्या वानरांना काय पंक्ती धरायचं माहिती असतं का? एक इकडं एक तिकडं, काही झाडा शेंड्यावर जाऊन बसले. अरे बाबा असं नाही, पंक्ती धरा. धरल्या पंक्ती एकच तोंड इकडे एकच तोंड तिकडं, असं नाही. सगळे एका बाजूला तोंड करून बसा. बरं बसले सगळे एका बाजूला तोंड करून. आल्या पत्रावळ्या वाढल्यानंतर काही नाही त्याच खाऊन टाकले. तर हेच खायला दिलं आपल्याला. जाळाचा पाला खाणारे वांद्र ते. नंतर पदार्थ आले, यांच्या समोर पत्रावळेच नाही. आणि पत्रावळे कुठे आहे म्हणजे आम्ही खाल्ले, ते खायचे नाही, त्याच्यावर हे पदार्थ खात असतात. आता वानरांना काय ज्ञान होते. परत पत्रावळ्या वाढल्या, त्याच्यावर पदार्थ वाढले. त्या पदार्थांमध्ये भोकर होते. भोकर एका वानराने काय केलं, भोकर घेतला हातात दाबलं. ते भोकर दाबले, ते गिठोळी उंच उड्या मारायला लागले. हा म्हणले एवढी छोटीशी गिठोळी इतकी उंच उडी मारते, मी का कमी आहे का? आणि त्याच्यापेक्षा उंच उडी मारली. बाकीचे वानर म्हणते आम्ही का काही कमी आहेत का? सगळेच लागले उड्या मारायला. खाली पंक्तीचं काय झालं असेल. आता वानरांच्या सोबत कसा काला करायचा म्हणून राम अवतारात काला नाही, मत्स्य कर्म वराहादी अवतारात काला नाही, वामन अवतारात काला नाही. वामन अवतारामध्ये एक भक्त भेटला बळीन, त्या बळीला दिलं पाताळात घालून. आता भगवान जर भक्ताला पाताळात घालू लागला, त्या भगवंताची भक्ती करावी कशी असा मोठा प्रश्न आहे. परशुराम अवतारामध्ये हातात कुऱ्हाळच आहे, समोर जायची कोणी ताकद नाही. मग काल्यास योग्य अवतार आहे कृष्ण अवतार. त्यामध्ये सुद्धा गोकुळातील लीला. मथुरेत काला नाही, द्वारकेत काला नाही, काला फक्त गोकुळात आहे. अशा प्रकारे काल्याचा प्रसंग आहे. कृष्णाच्या बालचरित्राचं वर्णन केलं. कृष्णाच्या चरित्राचं आचरण करू नये, कारण ते कळत नाही. आचरण करण्याचं सामर्थ्य आपल्यात नाही. भगवंताचं चरित्र आहे, ते सामान्य बालकाचं चरित्र नाही आहे. 6 दिवसाच्या कृष्णाने पुतना मारले 9. अष्टमीला भगवान प्रगट झाले आणि प्रातःकाळी भगवंताच्या बाळाच्या रडण्याचा आवाज आला. सुनंदाला. सुनंदा गेली नंदबाबाकडं. सुनंदा होती यशोदेची बहीण, यशोदेची ननंद. नंदबाबाची बहीण यशोदेची ननंद सुनंदा. नंदबाबाला 2 बहिणी होत्या, एक नंदा दुसरी सुनंदा. बऱ्याच ठिकाणी ननंद आणि भाऊजई यांचा ताळमेळच बसत नाही.
न नंद न आनंद, जी भाऊजाईला कधी आनंद मिळू देत नाही ती ननंद, जी घरातून गेल्याशिवाय भाऊजाईला सुखच नाही ते ननंद बर का. ननंद म्हणजे सासूबाईचा CID. आईच्या कानात जाऊन सांगते वहिनींचा रून लाडू खाल्ले बरं का. पण यशोदेची ननंद तशी नव्हती, कारण ती न नंदा नसून सुनंदा होती. सुनंदाला बाळाच्या रडण्याचा आवाज झाला, नंद बाबाला निरोप गेला, जन्मोत्सव आनंदोत्सव सुरू झाला. त्यानंतर द्वादशीला भगवान शिव आले बाळाच्या दर्शनाकरता आणि चतुर्दशीला पुतना मावशी आली. पुतना ही चतुर्दशीला येत असते. पुत ना, पुत म्हणजे पवित्र, ना म्हणजे नाही, पवित्र नाही अशी अपवित्र अविद्यारूपी पुतना ही चतुर्दशीला आली. म्हणजे अविद्येची 14 स्थानं आहेत. पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, मनबुद्धी चित्त अहंकार अंतःकरण चतुष्टय या 14 स्थानामध्ये अविद्यारूपी पुतना राहते. म्हणजे अविद्यारूपी पुतना कृष्णाला मारण्याकरता चतुर्दशीच्या दिवशी आली. सुंदर नव्हती पण सुंदर वेश धारण करून आली. सुंदर नसलं तरी माणसाला सुंदर दिसावं वाटतं. वेगवेगळ्या प्रकारचे स्प्रे, वेगवेगळ्या प्रकारचे क्रीम का लावतात चेहऱ्याला सुंदर दिसण्याकरता. लोक केस का काळे करतात सुंदर दिसण्याकरता. आता किती काळे केले काय तरुण होणार आहे का. पण तरुण दिसावं प्रत्येकाला वाटतं ना हो. सुंदर दिसावं वाटतं. पुतना सुंदर नव्हते पण सुंदर दिसू लागले. काही अशिक्षित लोक सुशिक्षित असल्यासारखं भासवतात. अज्ञानी लोक अज्ञान झाकण्याचा प्रयत्न करतात. या पुतणीने सुद्धा तोंड झाकण्याचा प्रयत्न केला. ही पुतना तोंड झाकून आली बरं का. ही तोंड झाकून चालण्याची पद्धत पुतणेपासून सुरू झाली. तेव्हा एकच पुतना तोंड झाकून आली होती. आता जिकडे तिकडे पुतनाच पुतना. आता तोंड झाकून चालण्याची सुद्धा फॅशन झाली. कधी काय फॅशन मध्ये सांगता येत. एकदा एका माणसाने पत्नी करता 4-5 साड्या घेतल्या आणि पळतच निघाला. मध्येच मित्र भेटला. मित्र म्हणला कुठं चाललंय. पत्नीने साड्या आणल्या. पळतो का चोरून आणल्या का. नाही म्हणले हे काही पावती. तू पळत का चालला. त्याने सांगितलं घरी जायला जर उशीर झाला आणि तेवढ्या वेळात जर फॅशन बदलली तर. फॅशन कधी बदलेल तेही सांगता येत नाही. पण तू पुतना लोक बालक नाही राक्षसी रुधिराशना, रक्तप्राशन करणारी पुतना स्तनाला विष लावून कृष्णाला मारण्याकरता आली महाराज. अहो बकीयं स्तनकालकूटं जिघांसयापाय यदप्यसाध्वी लेभे गतिं धात्रिचितान्ततन्यं कं वा दयालुं शरणं व्रजे. वेश पाजण्याच्या उद्देशाने, मारण्याच्या उद्देशाने आलेले आहेत. अगं यशोदेतला बाळ झालं कळलं कुठे बाळ असं म्हणून पुतने डोकावून पाहिलं आणि बाळाला उचललं महाराज. भगवान म्हणतात मी तर लोणी खायला आलो समोर तर विष आलं, आता काय करावं म्हणून भोले बाबाचं ध्यान केलं. हे बाबा विष पचवण्याचा अभ्यास तुमचा चांगला आहे, पिण्याचं काम मी करतो, पचवण्याचं काम तुम्ही करा. कारण समुद्र मंथनामध्ये जेव्हा हलाहल विष निघालं तेव्हा तुम्हीच पचवलं होतं. आणि मग कृष्णाने डोळे बंद केले, भोले बाबाचं ध्यान केलं. देव देव महादेव, देव देव महादेव, भूतात्मना भूतभावना त्राहिणां शरणापन्नो त्रैलोक्यधनाधीशा. देव
मकटाह संभ्रमन् भ्रमन् निदिल्पतिर्धरि विलोललोचि वल्लरी विराजमान वर्धनि धगत 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 ज्वलल्ललाट पट्ट पावके किशोर चंद्रशेखरे रति प्रतीक्षणम् धराधरेन्द्र नंदिने विलास बंधु बंधुर रक्तिगंधि संतति प्रमोदमान मानसे ओम नमः शिवाय 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 डोळे बंद केले भोले बाबाचं ध्यान केलं वंदे देवम उमापतिर्सुरगुरुर्वंदे जगत्कारणं वंदे पन्नगभूषणं मृगधरं वंदे पशूनां पदे वंदे श्रीशांक वंदे नयनं वंदे मुकुंद प्रियं वंदे भक्तजनाश्रयं च वरदं वंदे शिवं शंकरं वंदे शिवं शंकरं वंदे शिवं शंकरं डोळे बंद केले भोले बाबाचं ध्यान केलं पोतनेच्या स्तनाला मुख लावलं दुग्ध प्राशन केलं विष प्राशन केलं रक्त प्राशन केलं पंचप्राण उडायला लागले घाबरलेली पुतना सोड कृष्ण सामुंच मुंचालमिती प्रभाषणे निष्पिड्यमान खिल जेवर्मणी सोड कृष्ण सोड भगवान म्हणले मावसी मुक्त कोण धरलं तर सोडित नाही कृष्ण कोपोने जासे मारी तो पावे ब्रह्म साक्षात्कारी पुतणेचा उद्धार केला गोकुळवासियांना परम आनंद दिला असा असणारा सुंदर भगवान काय त्या परमात्म्याचं रूप आहेत महाराज काय माधुर्य आहे त्याच्या रूपाचं तुझे निढळे कोटी चंद्र प्रकाश कमल नयन हास्य वदन हास्य कमल नयन हास्य वदन हास्य कोटी चंद्र प्रकाश कमल नयन हास्य कोटी चंद्राचा उदय एकाच वेळेला झाल्यानंतर जे तेज पडेल अशी प्रभा ज्या परमात्म्याची ज्यामध्ये श्यामलता आहे काय ती माधुर्य आहे वल्लभाचार्यांनी मधुराष्टकामध्ये फार सुंदर वर्णन केलं अधरम मधुरम वदनम मधुरम नयनम मधुरम हसितम मधुरम हृदयं मधुरं गमनं मधुरं मधुराधिपते रखिलं मधुरं मधुराधिपते रखिलं मधुरं मधुराधिपते रखिलं रेणुर मधुर पानिर्मधुर
मधुरम मधुराधिपतेरखिलं मधुरम परमात्म्याच्या माधुर्य गुणाचं वर्णन. वेणोर मधुर रेणोर मधुर पानीर मधुर पाद मधुर. त्या परमात्म्याच्या त्या मधुर स्वरूपाचं दर्शन झाल्याबरोबर त्या गोपी देहभान विसरल्या. महाराज दर्शने प्रशस्ती पुण्यपुरुषा. पुण्यपुरुषाच्या दर्शनात समाधान असतं. नाही तर काही लोकांचं दर्शन झालं की दिवसभर कामच होत नाही. आता सकाळी कोणाचं तोंड पाहिलं कोणाच ठेव दिवसभर कामच होईना. काही लोक कायमची अपयशी, शेतीत अपयश, नेमका जो माल केला त्याला भावच नाही. कधी कधी विकून टाकल्यावर मग भाव वाढतो, कधी कधी ठेवतो भाव जातो कमी होऊन. व्यापारात यश नाही, राजकारणात अपयश. ज्या पार्टीत गेलं ती पार्टी पडलीच. कायम पार्ट्या बदलतो पण कायम पडलेल्याच पार्टीला. त्याला पार्टी ते कोणी घ्यायला तयार नाही. ना हा आला का पार्टी पडलीच, त्याच्या याला घेणंच नको. पण भगवंताचा यश हा गुण आहे. ऐका यशस्वी अवदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साही गुणवरे वसते जेत. त्या परमात्म्याचं दर्शन, त्या दर्शनात समाधान. जेव्हा त्या गोपींनी परमात्म्याच्या स्वरूपाचं दर्शन घेतले आणि त्या इतक्या एकरूप झाल्या, त्या गोपीने सांगितलं मला आता जाती कुळाचा विसर पडला, त्या परमात्म्याशिवाय मी अणुमात्र काही जाणत नाही. प्रथम चरणावर
याती कुळ माझे गेले हरपुणे श्रीरंगा वाचोने जाती कुळाचा विसर पडला. कारण जात कुळ हे देहाचे धर्म आहे, आत्म्याचे धर्म आहे. आत्मा कुठल्या जातीचा नाही, आत्मा कुठल्या कुळाचा नाही, आत्मा कुठल्या धर्माचा नाही. आत्मा सर्वांचा एक आहे. आत्मा आणि परमात्मा एक आहेत. त्या परमात्म्याशी एकरूप झाल्यामुळं या अतिकुळ माझे गेले हरपुणे श्रीरंगा वाचून अणुनेणे अणुमात्र त्या परमात्म्याशिवाय काही जाणत नाही अशी अवस्था आहे. जसं लहान मुलं आईशिवाय काहीच जाणत नाही नव्हतं. बाजारात गेला आईचं बोट धरून, गर्दीमध्ये बोट निसटलं, लागलं रडायला, आई कुठे, आई कुठे, आई कुठे, रडायला लागलं. शेजाऱ्याने पाहिलं, उचलून घेतलं कडेवर. रडू नको बाळ, काय हवंय तुला? म्हणजे आई पाहिजे. अरे आई भेटेल, काही खायला देऊ का तुला? शिवमुरमुरे खातो का? नको, आई पाहिजे. फुटाणे खातो का? फुटाणे नको, आई पाहिजे. चॉकलेट खातो का? चॉकलेट नको, आई पाहिजे. आईस्क्रीम खातो का? आईस्क्रीम नको, आई पाहिजे. बिस्किट खातो का? बिस्किट नको, आई पाहिजे. पोंगा खातो का? पोंगा नको, आई पाहिजे. बुड्डीची पाल खातो का? तो फक्त आईच आईच म्हणतो, आईशिवाय काहीच कळत नाही त्याला. जसं लहान मुलाला आईशिवाय कळत नाही, त्याप्रमाणे चुकलिया माये बाळ होरो होरो पाय, तैसे झाले माझे जीवा, केव्हा भेटसी केशवा. या तिकुळ माझे गेले हरपुनी श्रीरंगा वाचोनी अणुनेणे. जाती कुळाचा विसर पडला महाराज. ही आहे त्या परमात्म्याची, त्या गोपींची असणारी एकरूपता. गोपी म्हणजे काय? गोभी इंद्रिय ही भक्ती रसम पिबतीस गोपी. गो म्हणजे इंद्रिय, पी म्हणजे पिणे. प्रत्येक इंद्रियाद्वारे भक्ती रसाचं पान करणारी अंतःकरणाची वृत्ती म्हणजे गोपी आहे. डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख, तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण, मनात येथे धाव घेई राहे विठोबाचे. डोळे भरून या पाहिन तुझे मुख, हेच मज सुख दे देवा. कान भरून ऐकेन तुझी कीर्ती, ही मज विश्रांती दे देवा. कान भरून त्या परमात्म्याला ऐकायचं आहे, डोळे भरून त्या परमात्म्याला पाहायचं आहे. आणि वाहे रंगी टाळी नाचेन उदास, हे दे हातास पाया सुख. हाताने टाळी, पायाने नृत्य. हाताने जर टाळी वाजवली नाही तर पुढच्या जन्मात वेगळीच टाळी वाजवू लागेल. पहिली टाळी कीर्तनात वाजवतो ती टाळी, दुसरी टाळी ब्राह्मण बोल लग्नात वाजवतात ती टाळी, तिसरी टाळी मित्र मित्राला भेटला दे टाळी, आणि पुढची टाळी बाजारात भेटतात बाबे तोने कैसा पैचना निकालो पैसा. जर पहिली टाळी हुकली शेवटची वाजवावं लागत असते. वाहे रंगी टाळी नाचे न उदास, हे देई हातास पायास. प्रत्येक इंद्रियाद्वारे भक्ती रसाचं पान करणारी वृत्ती म्हणजे गोपी आहे, जिला सर्वदूर भगवान दिसतो. एक आहे स्वप्नातील भगवत दर्शन, दुसरं आहे ध्यानातील भगवत दर्शन, तिसरं आहे प्रत्यक्ष भगवत दर्शन, आणि चौथा आहे सर्वत्र भगवत दर्शन. स्वप्नातील भगवत दर्शन, त्या गोपी एकमेकाशी चर्चा करायची. जेव्हा भगवान कृष्ण परमात्मा गोकुळ सोडून मथुरेला गेलेत ना, त्या कृष्णाच्या वियोगामध्ये त्या गोपी रडू लागल्या. सुरदास महाराज फार सुंदर वर्णन केलं. श्री कृष्ण चंद्रने मथुरा ते गोकुल को आई बो छोड़ दियो. मथुरा ते गोकुल को आई बो छोड़ दियो. तब से व्रजवासी पनघट पे जाई बो छोड़ दियो. ब्रजवासी गए सखी, पनघट पे जाई बो छोड़ दियो. एक गोपी म्हणजे अगं सखी, जेव्हापासून कृष्णाने गोकुळाचा त्याग केला तेव्हापासून पाण्याला जायचं बंद केलं. भरीला ओलांडून रीता करी घट, मीस पाणी याते गोविंदाची तट. त्या भगवंताच्या दर्शनाकरता भरलेला गट ओलांडून त्या गोपी पाण्याकरता जात होत्या.
तर त्या गोपीने सांगितलं, जेव्हापासून कृष्णाने गोकुळाचा त्याग केलाय तेव्हापासून मी पाण्याला जायला बंद केलं. अगं कोण बघ नाही, वृक्ष वेली कशा झाल्या, लता पता सब सूख गई, यमुना ने किनारो छोड़ दियो. वृक्ष वेली सुकायला लागल्या, यमुना व्याकुळ झाली. अरे कृष्णा, आता तो मथुरेला गेला, मेवा मिठाई तुला मिळते ना, पण लोण्याला विसरलास, दया दुलाल विसरलास. मेवा भोग लगावत है, माखन को खाइबो छोड़ दियो. मेवा भोग लगावत है, माखन को खाइबो छोड़ दिया. आता मथुरेला मेवा मिठाई मिळते ना, लोणी विसरलाच कृष्णा. एक म्हणले, मी तर काल कृष्णा स्वप्नात पाहिलं. काय पाहिलं स्वप्नात? म्हणले मी जेव्हा पाणी वाहायला गेले, कृष्णाला पाहिलं, त्या दोराला घागर बांधण्याऐवजी माझ्यासोबत मुलगी होती, तिला दोर बांधला, तिला विहिरीत सोडलं. कृष्ण पळत पळत आला, त्याला बाहेर काढला आणि मला बोलू लागला. एक म्हणले तुला तर झोपेत स्वप्न पडतं, पण राधाजी म्हणजे जेव्हापासून कृष्ण गेला तेव्हापासून माझ्या डोळ्याला डोळा लागला नाही, झोपच उडाली माझी. एक गोपी त्या उद्धवला सांगते, उद्धवा माझा निरोप सांग कृष्णाला. काय निरोप आहेत? मेल्या त्या गवळणी त्यांची झाली राख, येवनिया तेथे वाजवी वेणू. त्या गोपी मेल्या, त्यांची राख झाली, आता त्या राखेवर उभं राहून तरी वेणू वाजव कृष्णा. तुझ्याशिवाय क्षणभर आम्ही राहू शकत नाही महाराज. गोपी म्हणजे भक्तीची पराकाष्ठा आहेत. आणि म्हणून त्या गोपीच्या अवस्थेचं वर्णन महाराज करतात. या ती कुळ माझे गेले हरपुनी, श्रीरंगा वाचून आणून त्या परमात्म्या वाचून मी आणू मात्र काही जाणीत नाही. सतत सतत तेच 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 चिंतन. त्या गोपीला कोणतरी म्हणलं, अगं गोपी काय कृष्णाच्या नादी लागली, संसाराकडे लक्ष घाल. जेव्हा जास्त परमार्थात मनुष्य शिरतो ना, मग संसाराकडे दुर्लक्ष होतं. लोक म्हणतात अरे बाबा परमार्थ कर, पण जरा संसार तर पहा. घरी भांडणं होतात. एका महाराज त्यांची पत्नीचं भांडण झालं, त्यांनी आम्हाला चहा प्यायला बोलवलं, स्वतःच गॅस पेटवायला लावलं. का लग्न झालं का नाही? हो झालंय लग्न. पत्नी कुठे गेली रुसून? काय झालं? भांडणं झाली. कशावरून? ती म्हणते तुम्ही धोतर नाही सचवू नका. बघा भांडणं काय, जग कुठं झालं तुम्ही काय धोतर नेसता म्हणले, आणि तुम्हाला धोतर नेसायचं मी तुमच्या घरात राहणारच नाही. हा म्हणले मग आता मी पॅन्टीवर कीर्तन करू का? त्याच्यापेक्षा जायचं तर जा, करू दे मला परमार्थ, वाटेल तेव्हा ये, नाही तर तिकडेच राहा. अशा अडचणी संसारात असतात. त्या गोपीला कोणीतरी भेटलं, सांगितलं अगं गोपी काय कृष्णाच्या नादी लागले, त्याचा नाच सोडून दे. तिने सांगितलं मला किती सांगा, किती शिकवा, वेळोवेळी शिकवा, त्या परमात्म्याला मी सोडणार नाही. द्वितीय चरणावर किती वो शिकवाले मज वेळोवेळा, किती वो शिकवाले मज वेळोवेळा, किती वो शिकवाले मज वेळोवेळा, किती वो शिकवाले मज वेळोवेळा.
विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार मी तया गोळा रतलिये विढाला विढा
मी तया गोळा रतनीय. त्या परमात्म्यामध्ये मी रत झाले. हरिहता चपला नारी लाजवरी नरिगते. बेस म्हणा थोडा. हरीमध्ये रत झालेली ती चपला नारी, चपलता जिच्यामध्ये आहे. मला किती सांगा, किती शिकवा, वेळोवेळी शिकवा, मी तया गोळा रतली आहे. त्या परमात्म्याशी किती एकरूप झाले त्या गोपी. रात्रंदिवस भगवान आहेत ना. बोलताना भगवान, पाहताना भगवान, चालताना भगवान, ऐकताना भगवान, सासूत भगवान, सासऱ्यात भगवान, दिरात भगवान, पतीत भगवान, माहेरी भगवान, सासरी भगवान. याला सर्वत्र भगवत दर्शन म्हणतात. एक स्वप्नातील भगवत दर्शन, एक ध्यानातील भगवत दर्शन, एक प्रत्यक्ष भगवत दर्शन. योग्याच्या ध्यानी ध्याता ना तुळसी तो आम्हापासी माग पुढे. हे प्रत्यक्ष भगवत दर्शन. पण त्या गोपींना सर्वत्र भगवत दर्शन, सर्वदूर भगवान दिसतो. बोलती चालती देखती ऐकती बोलती चालती देखती ऐकती सर्वत्र श्रीपती त्यांचे दृष्टी सर्वत्र श्रीपती त्यांचे दृष्टी सासुरे माहेर सासू सासरा धीर सासुरे माहेर सासू सासरा धीर बोलती चालती देखते ऐकते सर्वत्र शिपते त्यांची दृष्टी. सासुरे माहेर सासू सासरा दीर देखत त्या व्रताला हरीच्या रूपे. याला सर्वत्र भगवत दर्शन म्हणतात. आणि म्हणून किती ओ शिकवाल मज वेळोवेळा मी तया गोळा रतली. काही झालं तर त्या परमात्म्याला मी सोडणार आहे. मनाचा स्वभाव आहे. मनाला ज्या विषयाची गोडी लागली म्हणून त्याला सोडित नाही. बरं का दारुड्या दारू सोडतो का बरं? मरेल पण सोडणार नाही. काही पिऊनच मरतात. एवढंच नाही, दाव्याला कावळा शिवाना त्या मित्रांनी एक आणून ठेवली पौवा. जेव्हा त्याच्यात टाकलं ना ताबडतोब कावळा शिवला. बघा दारुड्या. तंबाखू खाणार तंबाखू सोडतो का? काही काय फेकून देतो पुढे रागात. पण कोणा खाताना पाहिलं की पुन्हा जिभेला पाणी सुटतं. हाय का एक बिडा? बिडी पिणारा बिडी सोडित नाही. एक जण बिडी पित आला, तोंडात बिडी तशीच तसंच वागलं दर्शन घ्यायला. त्याला सांगितलं अरे बाबा ते बिडी विजो खालून पायाला चटका लागतोय, असं कुठं दर्शन घेत असतं का? तेवढे त्याचा मित्र आला पित म्हणजे महाराज माझं दर्शन होईल तुमच्या हातात राहू दे बिडी. बिडी पिणारे बिडी सोडत नाही, तंबाखू खाणारे तंबाखू सोडत नाही, दारू पिणारे दारू सोडत नाही, आणि परमार्थ करणारे मध्ये देतात परमार्थ सोडून. कमी काही एवढा गुण घ्या त्या दारुड्याकडून, मरेपर्यंत सोडित.
त्या गोपीने सांगितलं मी कधी त्या परमात्म्याला सोडणार नाही. मी तया गोळार तली किती ओ शिकवाल मज वेळो वेळा, मी तया गोळार तलिये. मला किती सांगा किती शिकवा वेळोवेळी शिकवा, त्या परमात्म्यात मी रत झाल्यामुळं मी त्या परमात्म्याला सोडणार नाही. कुठलीही परिस्थिती निर्माण झाली तरी परमार्थ सोडू नये महाराज. अनुकूल प्रतिकूल प्रसंग जीवनामध्ये येतात. पंढरीला गेला वारीला, तिकडं वारीला गेला, इकडं जर्सी गाय मिळाली 50,000ची. पुढच्या वर्षी वारी बंद का हो, तुम्ही वारीला दिसले नाही. आपल्या पंढरीची वारी धार्जिन नाही म्हणले. मी वारीला गेलो गायच मिळली. आता गाय मरण्याचं वारीचं काय संबंध, मिळली असेल काही कारणाने. काही निमित्त लागतं लोकांना परमार्थ सोडण्याकरता. काही नाही, कोरोना काळात माळीच काढून टाकल्या. खायला प्यायला सुरुवात केली, अजून धडाका चालूच आहे. आता पुन्हा माळी घाल तयारच नाही ती, जे चटक लागली. असा परमार्थ नसतो महाराज. त्या गोपींचा परमार्थ असा नाही आहे. एकरूप झाले त्या गोपी परमात्म्याशी. मी तया गोळा रतलिये. त्या गोपीने सांगितलं आता अष्टभोग जरी माझ्या समोर उपस्थित केले तरी मला इच्छा राहिली नाही, कारण भक्ती प्रेमाची गोडी लागली तृतीय चरणावर. अष्टभोग भोगने माते नाही चाड, 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 अष्टभोग भोगने माते नाही चाड. भक्ती प्रेम गुण लिहिले माय, भक्ती प्रेम गुण लिहिले माय, किती ओ शिकवाल मज वेळो वेळा, किती ओ शिकवाल मज वेळो वेळा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हो, 1:15 वाजलेले आहेत. 10-5 मिनिटात आपण कार्यक्रम आवरून घेऊ. पुढं अजून एक कार्यक्रम आहेत पिंपळगावला, नगिना पिंपळगावला. आणि उद्या गुरुवारी नारायणगिरी महाराजांची पुण्यतिथी आहे. तसं पुण्यतिथीच्या आदल्या दिवशी आम्ही कुठं कार्यक्रम घेत नाही, कुठं जात नाही. आता बाभुळगावकर आले बऱ्याच वर्षानंतर. बाभुळगावकर एवढे मूळमध्ये असल्यामुळं कारण गुरुवारी नारायणगिरी महाराजांची उद्या 16वी पुण्यतिथी आहे. त्या पुण्यतिथीच्या निमित्ताने कीर्तन होईल. सकाळी 10:30 ते 11च्या दरम्यान सुरू होईल. लोक लवकर आहेत, लवकर चालू कर, उन्हाळ्याचे दिवस आहेत. मंडप किती टाकलं तरी पुरत नाही आणि मग लोक उन्हात बसतात. आणि जास्त उशीर झाला तर ऊन फार तापतं, नंतर पंक्तीला उशीर होतो. उद्या पुरणपोळ्याच्या मांड्यांची पंगत आहेत. काही भागातून मांडे येतात, काही भागातून पुरणपोळ्या येतात. कारण मांडे सगळ्यांना जमत नाही. ज्यांना मांडे येतात त्या मांडे करतात. बाकी पुरणपोळ्या आणि मांड्यांचा महाप्रसाद उद्या गुरु नारायणगिरी महाराजांच्या पुण्यतिथीला होणार आहेत. आपण पुण्यतिथीला यावं आणि मांड्यांचाही आस्वाद घ्यावा. आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आळंदीला आपलं बांधकाम चालू आहे. आपल्याला सर्वांना माहिती आहे, गुरुवर्य नारायणगिरी महाराज असताना आळंदीला कुळासणी आपलं भांडण चालू होतं. फार दिवस ते भांडण गेलं. आम्ही जेव्हा त्या ठिकाणी आलो त्यावेळेला आम्ही एक तळजोळीचा मार्ग काढून तो निकाल लावून घेतला. निकाल लागल्यानंतर परत आरक्षणही पडलं होतं. आरक्षण काढण्याकरता परत 5-6 वर्ष गेले. नगरपालिकेच्या हद्दीत मोकळी जागा दिसली की आरक्षण पडतं.
जागा मोकळी ठेवता येत नाही. अनेक अडचणी असतात शहरामध्ये. आणि आता बांधकाम सुरू केलेलं आहे. समोरची एक बिल्डिंग कंप्लीट झाली, पुढं काही गाडे काढून वर रूम काढलेत आपण. पाठीमागं सत्संग हॉल चालू आहे. 11,000 स्क्वेअर फूटचा तो हॉल आहे. असे 3 हॉल आहेत. खाली तळमजल्यामध्ये पार्किंग. कारण बिल्डिंग तुम्ही किती मोठी बांधली ते जर पार्किंग नसेल तर त्या बिल्डिंगला महत्त्व नाही आजच्या काळामध्ये. शहरात एकतर गाड्याला कुठं जागा नसते, मग पार्किंग महत्त्वाची आहे. मग खाली पूर्ण तळमजला आपण पार्किंग करता ठेवलेला आहे. आणि त्याच्यावर हॉल, कार्यक्रमाकरता मोठा हॉल आहे. आणि त्याच्यावर भोजनाचा हॉल होणार आहे. त्याच्यावर नंतर परत रूम काढायचे आहेत आपल्याला. पुढचे कामं जेव्हा होतील तेव्हा होतील, पण तो कार्यक्रमाचा हॉल होणं महत्त्वाचं आहे. पार्किंगचा हॉल झालेला आहे खाली. आता वरच्या स्लॅबचं काम चालू आहे. तो स्लॅबही खूप मोठा आहे. 65 फूटमध्ये कुठेही कॉलम नाही. जसं बेटामध्ये आपण हॉल बनवलेला आहे मंदिरात, मध्ये 65 फुटामध्ये कॉलम नाही आहे. तसंच आळंदीचा हॉलसुद्धा बेटाच्या मंदिरातील हॉलप्रमाणे तो प्रशस्त आणि भव्य होणार आहे. त्याचा खर्च खूप आहेत. कारण प्लॅन करताना आपण 7-8 मजल्यांपर्यंत केलं की भविष्यामध्ये जरी काही मजले वाढवायची पाळली तर अडचण येऊ नये म्हणून पायामध्ये खूप पैसा गेलेला आहे. हे कामं पुन्हा पुन्हा होत नाही. एकदा काम झालं की पुढच्या 4-5 पिढ्यांपर्यंत काही होणार नाही अशा प्रकारचं मजबूत काम आपण करतोय. कारण पंढरपूरचा मठ आपण पाहिला असेल, संपूर्ण मठाच्या भिंती क्रॅक झाल्यात. कालांतराने तो पाडून बांधावा लागेल. कारण त्या काळामध्ये तो डिप्स एरिया असल्यामुळं पाया करताना पूर्ण विचार केला गेला नाही आणि म्हणून तो मठ क्रॅक होऊन गेलेला आहे. त्याची पुनरावृत्ती आळंदीत होऊ नये म्हणून आपण आळंदीचं काम अतिशय मजबूत करतोय. वरही काही 4-2 मजले आणखी चढायची पाळी तर अडचण येऊ नये अशा दृष्टिकोनातून आपण ते काम करतोय. खालचा जो हॉल आहे, पार्किंगचा हॉल, त्याचा स्लॅब पडलेला आहे. आता पुढच्या स्लॅबची तयारी चालू आहे. आणि त्याच्यानंतर पुढं भोजनाचा हॉल होईल. त्या असे 2-3 स्लॅब आपल्याला या वर्षात टाकून घ्यायचे आहेत. आणि खर्च खूप मोठा आहे. कोट्यवधी रुपयाचा खर्च आहे. आणि तर हा सगळा खर्च आपण सर्व मिळूनच पेलवायचा आहे. कारण राहणारे आपणच आहोत. आळंदीत गेल्यानंतर आपली राहण्याची सोय व्हावी, आपल्या वारकऱ्यांची व्यवस्था व्हावी, हाच त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे. आणि म्हणून बऱ्याच ठिकाणी लोक चांगल्या प्रकारे सहकार्य करत आहेत. सहकार्य करणाऱ्यांना मी धन्यवाद देईल. आणि इथं पण काही लोक या ठिकाणी आळंदीला सहकार्य करणार आहेत. तर काही नावांची यादी या ठिकाणी आलेली आहे, ते मी जाहीर करतो. बाभुळगाव गंगा, योगेश केशव गंगाळे, व्यापारी संघटना अध्यक्ष, वैजापूर, 201 गुणी सिमेंट आळंदीच्या कामाकरता. पोपटराव केशवराव चौधरी 151 गुणी सिमेंट. राजेंद्र रामभाऊ कुंजीर 101 गुणी सिमेंट. गोकुळ नानासाहेब कुंजीर 101 गुणी सिमेंट. योगेश रूपचंद्र घोडे 101 गुणी सिमेंट. दिलीप छोटूसिंग परदेशी 101 गुणी सिमेंट. उदय सूर्यभान कुंजीर 101 गुणी सिमेंट. हरिभक्तपरायण गणेश महाराज मोरे 1 लाख गंगा 71 गुणी सिमेंट. हरिभक्तपरायण अमोल महाराज गाढे 71 गुणी सिमेंट. उत्तम महाराज गाढे 71 गुणी सिमेंट. शुभम महाराज परदेशी 51 गुणी सिमेंट. कृष्णा महाराज कुंजीर 71 गुणी सिमेंट. विनायक बाबूराव गाढे 101 गुणी सिमेंट. किरण भाऊसाहेब कुंजीर 51 गुणी सिमेंट. भास्कर काका शिंदे 101 गुणी सिमेंट. चंद्रभान रानोबा घोडे 101 गुणी सिमेंट. जालिंदर सोपनराव कुंजीर 101 गुणी सिमेंट. एवढं म्हणलं तर काय अडचण आहे. तर ज्यांची नावं या ठिकाणी जाहीर केली त्यांनाही मी धन्यवाद देतो.
एक पुस्तक आपल्याला दिलं जाईल. सर्व रक्कम आपण गोळा करून बेटात जमा करून जमा पावती घ्यावी. पुस्तक त्या ठिकाणी जमा केल्यानंतर तिथून एक पावती दिली जाते, जमा पावती. ती जमा पावती आपण त्या ठिकाणी अवश्य घ्यावी. म्हणजे हिशोबामध्ये हे सगळे पैसे आपल्याला हिशोबात लागतात. पावती पुस्तक देण्याचा उद्देश हा असतो की प्रत्येकाने पावती घेतली पाहिजे. आणि आता उत्तम महाराज गाढे यांची श्रीरामपूरला कथा होती आणि त्या कथेमध्ये रुक्मिणी स्वयंवरामध्ये जे काही पैसे आलेले आहेत ते त्यांना आळंदीकरता दान केलेले आहे. त्यांनी मोजलेले नाही का? मोजलेले नाही आहेत. जे काही पैसे कथेतून रुक्मिणी स्वयंवरातून आलेले आहेत ते आळंदीकरता त्यांनी दान दिलेले आहेत. बरं बरं बरं. हां, ते एकत्र कोणी ते नाही आहेत. तर मी बाबुळगावकरांना धन्यवाद देईल. भरभरून अशा प्रकारे आपण जाहीर केलेत त्याबद्दल धन्यवाद. फक्त जाहीर केल्याप्रमाणे आता लवकर जमा करा, कारण काम चालू आहे. चालू कामामध्ये त्या पैशांचा उपयोग झाला पाहिजे. आता ताबडतोब आपल्याला स्टील खरेदी करायचं आहे मार्च एंडच्या आत. कारण त्यांनी सांगितलं मार्च एंड नंतर स्टीलचे भाव वाढण्याची शक्यता आहेत. कारण आता सध्या कामं चालू असतात आणि आता ह्या मार्च म्हणजे एप्रिलपासून तर जूनपर्यंत भाव वाढतात स्टीलचे. कारण जून नंतर पाऊस सुरू झाल्यानंतर काही कामं थांबतात, परत भाव कमी होतात. म्हणजे 2-4 महिन्यामध्ये भाव जास्त वाढणार आहेत. म्हणून ताबडतोब आता स्टील आपल्याला खरेदी करायचं आहे. या मार्च एंडच्या आत आपल्याला जेवढं लवकरात लवकर पैसे गोळा करता येतील तेवढं आपण करावे, की जेणेकरून लवकरात लवकर स्लॅबचं काम चालूच आहेत. पहिला स्लॅब झालेला आहे, दुसरा स्लॅबचं काम चालू आहे, त्याच्यानंतर तिसराही स्लॅब, तिन्ही स्लॅब आपल्याला यावेळेला करून घ्यायचे आहेत. नंतर बाकीचे फिनिशिंगचे कामही होत राहतील, कारण फिनिशिंगच्या कामालाही भरपूर खर्च येत असतो. पण जरी आज आपण हा खर्च केला तरी पुढच्या 5 पिढ्यापर्यंत आपल्याला काही करावं लागणार नाही, इतकं मजबूत काम आपण त्या ठिकाणी ते करतो आहे. त्यानंतर आपले मुलं, नातू, पंतू यांनासुद्धा त्या आनंद घेता येईल. कारण परमार्थ आपल्याला पिढ्याने पिढ्या करायच्या आहेत आणि म्हणून त्या बिल्डिंग आपल्याला अशा बांधायच्या की त्या पिढ्याने पिढ्या टिकल्या पाहिजे. विढाला विढाला मल्हारी विठ्ठल जाधव, मल्हारी विठ्ठल जाधव यांच्याकडून 51 गोणी सिमेंट. अष्टभोग भोगणे माते नाही चाळ, भक्ती प्रेम गोळ लेले गे माये. त्या गोपीने सांगितलं आता मला अष्टभोगाची इच्छा राहिली नाही, भक्ती प्रेमाची गोळी लागली. एकदा भक्ती प्रेमाची गोळी लागली म्हणजे भोग तुच्छ होतात. भोगामध्ये काय? भोगे रोग भयम भोगे रोगा जोडून या दिले आणि का अरुचिते हो का. आता सकाळपासून किती पैसा असू द्या, कोट्यधीश आहे, अब्जाधीश आहे, पण रोग आहेत. सगळे गुलाबजाम खाण्याची इच्छा झाली. एक गुलाबजाम हातात घेतला आणि तोंडात घालणार तेवढ्यात किचनमधून पत्नी पळतच आली. पत्नी म्हणजे तुमची साखर 350 पुढे चालली आणि तुम्ही कोण गुलाबजाम खाताय. हा मला इच्छा फार झाली. तिने पातेलं आणून ठेवलं, हे घ्या सगळंच खाऊन टाका, तकलीफ तुम्हाला, मला तरी काय करायचं. हा मला ठिकाणी नाही खात म्हणले. वांग्याची भाजी वाढा, वांग्याची भाजी खायची इच्छा पण मुळव्यात ते खाता येईना. बाहेर फिरायची इच्छा झाली पण डॉक्टर सांगतात प्रवास करू नका, मनक्यात घ्या. काय करावं त्या पैशाला, कोट्यधीश आमच्या दिशे. आणि म्हणून भोगात रोग आहेत. त्या गोपीने सांगितलं अष्टभोग भोगणे माते नाही चाळ, मला भोगाची इच्छा राहिली नाही. का तर भक्ती प्रेम गोळ देईल गे माये, भक्ती प्रेमाची गोळी लागली. किती गोळी लागली ते सांगितलं. तो परमात्मा माझ्या जिव्हाचा जिव्हाळा आहे, प्राणाच्या पलीकडे त्या परमात्म्यावर प्रेम करीत आहे त्या गोपी शेवटच्या चरणामध्ये. रखुमा देवी रखुमा देवी जीवीचा जिव्हाळा.
बाप रखुमादेव जीवीचा जिव्हाळा काही केल्या वेगळा नव्हे गे माये तो परमात्मा माझ्या जीवाचा जिव्हाळा आहे जीवाच्या प्राणाच्या पलीकडे प्रेम आहे तुझी आण वाहिन गा देवराया बहु आवडसे जीवापासून या आणि म्हणून आम्ही काही झालं तरी त्या परमात्म्याला सोडणार नाही अशा प्रकारचे निष्ठा ज्या गोपीची आहेत आणि म्हणून त्या गोपींच्या गोपाळांच्या समवेत भगवान परमात्मा अनेक लीला करतात त्यामध्ये विशेषतः चौर्य लीला भगवान परमात्मा करतात व्रजे वसंतं नवनीत चोरं व्रजे वसंतं नवनीत चोरं व्रजे वसंतं नवनीत चोरं गोपांगणानांच विपुल चोरं श्रीराधिकायां हृदयस्य चौराग्रगण्यं पुरुषं नमामि भगवान परमात्मा चौर्य लीला करू लागले गारहाणी येऊ लागले गवळण सांगती गारहाणी रात्रीला तुझा चक्र पाणी खावणी दैदूत तुपलो नियोगी पुढली विरजणी हागे बाई कोणाशी आवरेना कोटवर सोसो धिंगाणा दुसरी आली धावत याने ग बाई काय केली मात मुकासे मुख चुंबन घेत गळ्यामध्ये हात घालीत तिसरी आली धावणी याने ग बाई काय केली करणी पतीची दाढी माझी विणी दोघांची गाठ बांधवणी गाठ बाई सुटे ना कोटवर सोसो धिंगाणा यशोदी बाळ तुझा ताना कोटवर सोसो धिंगाणा आम्ही जातो गोकुळ सोडून आमच्या सुना घेऊन यशोदा म्हणले असं करू नको कृष्ण असं का करतोस जायचं नाही आजपासून चोरी करायला यशोदा मंथन करण्याकरता लागली त्यावेळेस कृष्ण म्हणला आई मला भूक लागली यशोदा घुसडीत स्तन मागे रे भगवंत स्तन मागे भगवंत स्तन मागे भगवंत जगदीश्वर पाजित से जगदीश्वर पाजित से जगदीश्वर पाजित से जगदीश्वर यशोदा मंथन करू लागले तेवढ्यामध्ये चुलीवरचं दूध उतरायला लागलं यशोदा दुधाकडं पळाली कृष्णाला राग आला पाट्यावरचा वरवंटा घेतला आणि माठच फोडला यशोदा म्हणले कृष्णा तू आता गावात सुद्धा वागत नाही तुला रानात गेलं पाहिजे चला गोपाळांनो अरे तुम्ही गाया घेऊन सारे अरे तुम्ही गाया घेऊन सारे कैलास महाराज पवार गायनाचार्य त्यांचं काय 21 रुपये दिले तिने आळंदीला
बरं, आळंदीच्या कामाकरता 2100 होय. धन्यवाद धन्यवाद. आवरून घेऊ आता. पुढं अजून एक कार्यक्रम आहे. उद्या गुरुदेव नारायणगिरी महाराजांच्या पुण्यतिथीला आपण लवकर यावं. 10:30 ते 11च्या दरम्यान कीर्तन चालू होईल. कारण उन्हाळा आहेत, उष्णता फार आहेत. आपण लवकर या म्हणजे लवकर आपला कार्यक्रम चालू होईल. महाप्रसादही लवकर घेता येईल. आणि बाभुळगावावरून महिला मंडळ सेवेला येतात. प्रत्येक महिन्याच्या किती तारखेला येतात? 17. प्रत्येक महिन्याच्या 17 तारखेला महिला आणि पहिल्यापासून सुरुवातीपासून महिला येतात. पुरुषांना वेळ मिळत नाही, पण महिला काढतात वेळ. पुरुषांचा वेळ महिला भरून काढतात. त्यांना तुम्ही सेवेला येऊ देतात हे सुद्धा भाग्य आहे ना. निश्चित बऱ्याच वर्षापासून महिला या सेवा करण्याकरता येतात बेटामध्ये. आणि त्या महिला मंडळात देखील धन्यवाद. उद्या लवकर आपण यावं. उद्या गुरु नारायणगिरी महाराजांची 16वी पुण्यतिथी आहे. भगवान परमात्मा यशोदा मैया म्हणजे कृष्णा तुला गावात सुद्धा वागत नाही. आता तुला रानात गेलं पाहिजे. हे खंडवरी कांबळी हातामध्ये काठी तारीत असे. खंडवरी कांबळी हातामध्ये काठी तारीत असे. देनो सावळ जगदेती देनो सावळ जगदेते. खंडवरी कांबळी हातामध्ये काठी तारीत असे. देनो सावळ जगदेती देनो सावळ जगदेते. खांद्यावर कांबळ घेतली, हातात काठी घेतली. भगवान गायी चारू लागले. गायी चारता चारता खेळ खेळू लागली. हमामा पोरा हमामा घुमरे वाजे हमामा. हे घुमरी वाजे हमामा. घुमरी वाजे हमामा. घुमरी वाजे हमामा. घुमरी वाजे हमामा. हमामा पोरा हमामा घुमरे वाजे हमामा. पोरा हमामा घुमरी वाजे हमामा. हे घुमरी वाजे हमामा. घुमरी वाजे. अबक दुबक दिबक पोरे त्रिगुण खेळ माडू. 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 त्रिगुण खेळ माडू पोरा त्रिगुण खेळ माडू. पोरा त्रिगुण खेळ माडू. त्रिगुण खेळ माडू पोरा त्रिगुण खेळ माडू. त्रिगुण खेळ माडू. त्रिगुण खेळ माडू. अबक दुबक दिबक. अबक दुबक दिबक पोरे त्रिगुण खेळ माडू. 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 जरी नाही कळलं तरी दुसरा येईना. हे जरी नाही कळलं, हे जरी नाही कळलं तरी दुसरा येईना. हे जरी नाही कळलं. चला आवडू गाई बैसू जेव एकेट बहु केली वणवण पाय पिठी झाला शिनकांदे भार पोटे भुग काय खळावाचे सुका उग्या सोडलेल्या मोठा जिचा ऐकाला गोमटा घ्यारे घ्यारे देभात आमध्ये तो पंढरीनाथ पदा घेऊन या करी पिंद्या वाटी तशी दोरी बांधात गीतिकात प्रसाद द्यायचा पंढरीनाथ. भगवान परमात्मा मध्यभागी बसले. भूती गोपाळ बसले. भगवान कला करता यमुनेच्या तीराला करूया कला. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ओ हॅलो, आवाज दे रे दादा. फक्त 2 मिनिटं वेळ घेतोय. प्रथमतः महाराजांसाठी एकदा जोरदार टाळ्या. खरं म्हणजे 2012 नंतर म्हणजे मध्ये 12 वर्ष गेले, एक तप गेलं.
आता ते आमचं गेलं आणि तुमचं गेलं तर पुन्हा इथून पुढं हा क्षण हा प्रसंग दरवर्षी येवो आणि आपण दरवर्षी कालच कीर्तन करायला अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि आजच्या कार्यक्रमासाठी आपण थोडक्यामध्ये एक स्वागत सत्कार करतोय. आजचं संतपूजन श्रीयुत योगेश केशवराव गंगाळे उपसरपंच यांच्या वतीनं असेल. संत भोजन श्रीयुत विनायक बाबूराव पाटील गाडे पंचायत समिती सदस्य यांचा आहे. आणि कालचा जो प्रसाद आहे ग्रामस्थाने नियमित आपल्याला मदत करणारे येवला तालुका पारगाव येथील सचिन भाऊ आहेर आणि बाळकृष्ण पाटील पोटे यांनाही धन्यवाद. त्याचबरोबर उत्तम अशी साऊंड सिस्टम ठेवली. माझाच आवाज जरा कमी का केला रे दादा, तुझं नाव घ्यायचं आहे. तर रवी भाऊ यांनी छान 7 दिवस सेवा दिली. त्याचबरोबर हा मंडप ज्यांनी दिला ते बाचकर मामा यांनाही धन्यवाद. त्यानंतर आचार्यजींनी आपल्याला या वर्षी खरोखर चांगल्या प्रकारे 7 दिवस भोजन दिलं असे गोचडे मामा यांनाही धन्यवाद. व्यासपीठ चालक श्री केशव महाराज शिंदे, कृपया आपण तुमचं स्वागत करणार आहोत. ज्यांनी चिदंबर चरित्राचं पारायण केलं 7 दिवस आणि व्यासपीठ चालू असे आमचे केशव महाराज शिंदे. विशेष सहकार्य पंकज भैया ठोंबरे यांचं आहे. समोर कीर्तनकार माझा की माझा कीर्तनकार या चॅनलचं आपल्या पूर्ण 7 दिवस यांनी दिलंय असे त्यासाठी सौजन्य दिलं आमचे उत्तम महाराज गाडे आणि अमोल महाराज गाडे यांनाही धन्यवाद. त्यानंतर चोपदार सुनील भाऊ वागचौरे, त्यांची मुलगी नारायणी आणि मुलगाही चांगला पखवाज वाजवतो श्लोक, यांनाही धन्यवाद. त्याचबरोबर भास्कर काका शिंदे, गोरक्षनाथ कुंजीर, सतीश बाबासाहेब गाडे, दत्तात्रय सारंगधर पाटील गाडे, जयप्रकाश बोरगे, मल्हारी जाधव, शरद पाटील कुंजीर, जालिंदर कुंजीर, शंकर गंगाळे आणि डॉक्टर कबड्डी यांनी छानपैकी कॅम्प घेतला इथं. आणि आता 7 दिवस ज्या मुलींनी इथं खूप छानपैकी हरिपाठ सादर केला, ध्येयपूर्ती वारकरी शिक्षण संस्था यांच्या वतीनं संस्कृती तुझा सत्कार केला जाईल. कृपया संस्कृतीनं पुढे यायचंय. आणि ज्यांनी 7 दिवस काकडा केला आमचे बाळासाहेब महाराज लोखंडे, कृपया आपण या. आणि त्याचबरोबर सर्वांसाठी एक सूचना असेल की या कार्यक्रमानंतर 30 तारखेपासून श्रीराम मंदिर बाबुळगाव गंगा येथे आपल्या सर्वांना परिचित असणारे कृष्णा महाराज कुंजीर यांच्या रामकथेचं आयोजन करण्यात आलंय. त्याचाही आपण सर्वांनी लाभ घ्यायचा आहे. आणि महिला सेवेकरी यांना सुद्धा धन्यवाद. आमच्याकडून कोणी चुकून राहिलं असेल कृपया आम्हाला क्षमा करा, माफ करा. 7 दिवस नाश्ता ज्यांनी दिला कृष्णा गायधने आणि 7 दिवस ज्यांनी खरोखर उन्हात पाणी दिलं आमचे चेअरमन भगवान चौधरी यांनाही धन्यवाद. शेखर बोर्डे, मधुकर बोर्डे आणि भाऊसाहेब वाणी यांनी दुपारचं जेवण दिलं. या सर्वांना धन्यवाद. महाराजांना वेळ झाला म्हणून आपण आता हे थोडंसं आटोपतं घेऊया. पुन्हा सर्वांना धन्यवाद. चुकून बाकून राहिला असेल कृपया आम्हाला क्षमा करा. आणि पंगत याच मंडपात बसणार आहे. पहिल्यांदा महिलांना प्राधान्य राहील, महिलांसंख्या जास्त आहे. त्यांनी खूप मदत केली 7 दिवस गडबड न करता. तर पहिले महिला बसतील याच जागेवर आणि उरले जर जागा कमी पडली तर परत पुरुष मंडळी बसतील, याच लक्षात घ्या. आणि ज्यांचे नाव घेतलं कृपया पटापटा पुढे या. कृष्ण भाऊ गायधने. ज्यांचे नावं घेतलेले आहे त्यांनी पटकन पुढे या. महाराजांना पुढे कार्यक्रम आहे. काकड्यासाठी जे होते मच्छिंद्र महाराज लोखंडे, बाबासाहेब महाराज पवार, चंद्रशेखर महाराज बोर्डे
यांना विनंती आहे महाराजांच्या हस्ते आपण नारळ घेऊन जायचंय. सांगुणाबाई वसंत हिरडे 2100 रुपये आळंदी कामाकार दिले, धन्यवाद. चला या. हॅलो, अजूनही ग्रामस्थांपैकी किंवा पंचकृषीपैकी ज्यांना कोणाला दान द्यायचं असेल कृपया आपण तिथं जाऊन देऊ शकता. आणि सर्वतोच महाराजांना सांगायचं आहे की तुम्ही हिंदू धर्मासाठी सनातन धर्मासाठी जी भूमिका घ्याल त्यासाठी ही पंचकृषी तुमच्या सोबत कायमची राहील, कायमची असेल, समोर असेल. जय श्रीराम. विठ्ठल विठ्ठल कंठी धरिला कृष्ण मणी अवघाजनी प्रकाश काला वाटो एकामेका वैष्णवनिका संभ्रम वाघोरिया ब्रह्मादिका उत्तम लोकाला हो. काला वाटो एकामेका वैष्णवनिका संभ्रम तुका म्हणे भूमंडळी आम्ही बरी विरगडी. काला वाटो एकामेका वैष्णवनिका संभ्रम. जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय हरी. गोनी दे दे पुरे वेणीवा कोणी होतली. करा क्षमा परत महाराज तुम्ही सिद्ध नाही विचारिला अधिकार म्या. करा क्षमा परत महाराज तुम्ही सिद्ध. तुका म्हणे ज्ञानेश्वरा रखा पाया पैकी करा. करा क्षमा परत महाराज तुम्ही सिद्ध. ज्ञानदेव तुकारा ज्ञानदेव तुकारा ज्ञानदेव तुकारा. झाले समाधान तुमचे देखील चरण. आता उठावेसे म्हणायत नाही नारायण. सुरवाडिकपणे तसा पडले खेडे. आता उठावेसे म्हणायत नाही नारायण. तुका म्हणे भोर गेला दिवाळीला. आता उठावेसे म्हणायत नाही नारायण. हे करोनी आरते चक्र पाणी ओवाळते. आज पुराले नवस धन्य काळ दिवस.